समोर मला असं वाटतं की मुलींना पुरुषांचे इंटेन्शन्स कळत असतात. बरोबर आहे तुझं, पण तरी अंशुमन असं करेल असं नाही वाटत मला. अरे पण ती का खोटं बोलेल माझ्याशी समोर? असेल काहीतरी वेगळा इंटरेस्ट. आणि माझा ना आजकाल माणसांवरचा विश्वासच उडाला लागलाय. वरवर साधी दिसणारी माणसं आपल्याला कशा पद्धतीने फसवतात हे आपण चांगलंच पाहिलं. मान्य आहे, पण ती मुलगी असं का करत असेल आणि का करेल? म्हणजे ती शिकलेली आहे, क्वालिफाईड आहे. तिला इथे नाही तर इतर कुठल्याही ठिकाणी तसा जॉब मिळाला असता चांगला ना. आणि काय स्वार्थ काय असेल तिचा हे करण्यामागे? काहीच नाही. आणि बाय द वे तक्रार तिने स्वतःहून नाही केलेली. मी तिला खोदून खोदून विचारलं म्हणून तिने मला हे सगळं सांगितलं. आणि आणखी एक, अंशुमन काहीही कारण नसताना तिला एक्स्ट्राचं काम देऊन ऑफिसमध्ये जास्त वेळ थांबायला सांगतोय. आणि समोर मी हे क्रॉस चेक केलं, हे खरं आहे. नाही नाही आनंद, नाही, काहीतरी गैरसमज झाला असेल. अंशुमन असं नाही करू शकत. कदाचित तिने अंशुमनचं वागणं, अंशुमनचं बोलणं चुकीच्या पद्धतीने घेतलं असेल. अरे अंशुला 2 महिने आहेत, सख्या. तो कुठल्याही मुलीशी असं वागूच शकत नाही. हा काहीतरी गैरसमज झालेला आहे. या गुड मॉर्निंग दादा. दादा ह्या पेपर्सवर तुझ्या साईन हव्या होत्या. पेपर्स सगळं नंतर बघ. तू श्वेताला त्रास देतोस काय? म्हणजे तिला ऑफिसमध्ये उशिरापर्यंत थांबवतोस, तिला अनइझी होईल अशा प्रकारे एक वातावरण निर्माण करतोस, तिच्याशी वागतोस. असं तुला कोणी सांगितलं? आनंद दादा, तू तू असं का सांगितलं समर दादाला? म्हणजे अंशुमन तू? नाही दादा, म्हणजे आनंददादांनी डायरेक्टली मला विचारायचं होतं ना. मी सगळं सांगितलं असतं तुला दादा, A to Z. अंशू, प्रश्न मी विचारला त्यामुळे मला उत्तर दे. मला तर नीट सांग, हे सगळं काय चाललंय? दादा मला पण कळत नाहीये नक्की हे काय चाललंय, पण हे का चाललंय हे कळतंय मला. म्हणजे दादा आता तुला तर माहितीच आहे की श्वेता माझ्या टीम मध्ये काम करते. साधारण 2 महिन्यांपूर्वी ती नीट काम करत नाही म्हणून मी तिला झापलं होतं. उशिरा यायची, कामावर फोकस नसायचा, चुका करायची, रोज त्यावरून काही ना काहीतरी प्रॉब्लेम व्हायचे. म्हणून मी तिला झापलं होतं, सगळ्या स्टाफ समोर बोलायचो. मला वाटतं त्याचाच डूक धरून तिने आनंद दादाला हे असलं माझ्याबद्दल काहीतरी सांगितलंय. श्वेता, तुला माहिती आहे ती का बोलवलं? हा आरोप अत्यंत गंभीर आहे. आणि तुझ्याशी जर कोणी या ऑफिसमध्ये, या कंपनीमध्ये चुकीचं वागत असेल तर त्याची सुटका होणार नाही. अगदी तो माझा भाऊ जरी असेल तरी नाही. श्वेता, घाबरू नको. तू जे काही मला सांगितलं ते सगळं समरला सांग. हे बघ श्वेता, खरं बोलायला कधी घाबरायचं नाही. तुझ्या बोलण्यावरनं इथे तुला कोणीही जज करणार नाही. बोल. मी बाहेर जाऊ का? जाऊ दे त्याला बाहेर. हा आरोप खूप गंभीर आहे श्वेता, त्यामुळे याबद्दल उघड उघड बोलल्याशिवाय दुसरा मार्ग नाही, दुसरा पर्याय नाही. सांग स्पष्टपणे काय घडलंय. काही नाही सर. काहीच घडलं नाहीये सर. माझी अंशुमन सरांबद्दल काही तक्रार नाहीये. अगं पण मला म्हणालीस ना तू की अंशुमनने तुला. खोटं बोलले मी, खोटं बोलले सर. का? कारण मला अंशुमन सर आवडतात आणि त्यांचं अटेन्शन मिळत नव्हतं म्हणून मी फ्रस्ट्रेट होत होते. म्हणून तू मला असं सांगितलंस की अंशुमन तुला त्रास देतोय? कारण मला वाटलं नव्हतं तुम्ही लगेच समर सरांशी जाऊन बोलाल म्हणून, आणि मी सहजच बोलले होते.
आठवतंय का श्वेता? अटेन्शन मिळवण्यासाठी तू काय केलेस? हे कुठल्या तराला गेलीस? एखाद्याचा अशा पद्धतीने चारित्र्य हनन करणं हे त्याच्या करिअरसाठी, त्याच्या पर्सनल आयुष्यासाठी किती धोकादायक आहे, किती गंभीर आहे याची कल्पना आहे तुला? अंशुमनच्या इमेजवरती, अंशुमनच्या करिअरवरती या तुझ्या आरोपांनी किती वाईट आणि किती गंभीर परिणाम होऊ शकतो याची जाणीव आहे? आजपर्यंत या कंपनीत अशा प्रकारचा आरोप कधीही कोणी केला नव्हता. अगं कुटुंबासारखा आम्ही एकमेकांना सांभाळतो. पण ही अशी चिखलफेक कशासाठी केलीस तू? श्वेता, सिरियसनेस लक्षात येतोय का तुझ्या? हो सर, सॉरी. जातो. झालं समाधान? शहानिशा केल्याशिवाय यानंतर माझ्या फक्त भावावर नाही तर कोणावरही अशा प्रकारचे आरोप करण्यापूर्वी 10 वेळा विचार कर. चुकीची बातमी बाहेर पसरण्याआधी जे काही खरं खोटं आहे ते आपल्या समोर सिद्ध झालं ना, हेच बरं झालं. सॉरी, येतो मी. असं का केलं असेल आनंद दादाने? दादा, तू चुकीच्या माणसाला खूप जवळ केलं. एक मिनिट. आनंदबद्दल एक शब्दही काढायचा नाही यानंतर. त्याचा हेतू अजिबात चुकीचा नव्हता आणि सगळ्यात महत्वाचं, या कंपनीसाठी, या कंपनीच्या भल्यासाठी गेली 20 वर्ष तो माझ्या बरोबर माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. हे शेवटचं. येस दादा, येतो.